पुरंदरचा विमानतळ हे खूप चर्चेचा विषय आहे सध्या. त्याच्या आजूबाजूची गावं, कारण लँड ॲक्विजिशन झाल्याशिवाय ते विमानतळ पूर्ण होणार नाही आणि सरकार खूप चांगल्या किमतीत पण देत आहेत त्यांना. मुळशी पॅटर्न मधला किस्सा आठवला. त्याच्यात शेतकऱ्यांनी जमिनी विकल्या आणि ते विकलेले पैसे संपले. म्हणजे एकरी करोड रुपये जर मिळाले विमानतळाच्या आजूबाजूच्या गावांना, त्या करोडला तुम्ही कामाला लावून ते 80 करोड कसे होतील हे जर बघितलं नाही तर 8 करोडचे 80 लाख आणि 8,000 व्हायला वेळ नाही लागणार. 4 व्हीलर गाडी, स्कॉर्पिओ, मर्सिडीज खूप कॉमन झालंय. फार वेळ लागत नाही. गोष्टी घेणं सोपे आहे, त्याला मेंटेन करणं अवघड आहे. मर्सिडीज घेताना काय नाही, 80 लाख रुपयात मर्सिडीज येते. 8 करोड मिळालेल्या माणसाला 80 लाख 1 करोड टाकायला काहीच वाटणार नाही. पण त्याचा एक मिरर 45,000 रुपयाचा येतो. एक सर्व्हिसिंग त्याची 1 लाख 1.25 लाख रुपये जातात. ती मेंटेन करता करता ती 8 करोडची व्हॅल्यू तुमची 80 लाख आणि 8 लाख आणि 80,000वर येते. त्यामुळे माइंडसेट तुमचं हेच असायला पाहिजे, हे करोड मी नीट ठेवून ह्याला कामाला लावून मी माझं आयुष्य चांगलं कसं करू शकतो. ॲज अ फायनान्शियल प्लॅनर आमचं काम हेच असतं की बाबा आहेत ते पैसे मला नीट व्यवस्थित ठेवून मला मंथली इन्कम आलं पाहिजे. आम्ही 10 वर्षात पैसे महिन्याचे देऊन सुद्धा पैसे दुप्पट केलेले. SWP हा एक खूप चांगला पर्याय आहे अशा लोकांसाठी की तुम्हाला पैसे आलेत, तुम्ही ते पैसे वन टाइम इन्व्हेस्ट केलेत, महिन्याचं इन्कम घ्यायला तुम्ही सुरू केलं, ते इन्कम मी तुम्हाला दर महिन्याला कायमचा देत राहतोय आणि 10 वर्षात तुम्ही गुंतवलेले ते पैसे पण जवळपास दुप्पटच्या आसपास होतात.